हे बघा मुलांना, आता आपल्याला काय बघायचंय, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातू अधातू गुणधर्म. ठीक आहे. लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ थर्ड पिरियड, क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये बघायची आहेत आणि त्याचे धातू अधातूंमध्ये वर्गीकरण करायचंय. ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर मेटल्स, तुम्हाला कुठल्या साइडचे म्हणजे कुठल्या बाजूचे आवर्त सरणीतील धातू दिसतात किंवा उजव्या की डाव्या म्हणजे लेफ्ट और राईट. ऑन विच साइड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स, आणि तुम्हाला अधातू आवर्त सरणीच्या कोणत्या बाजूला आढळतात, म्हणजे धातू कोणत्या बाजूला आहे आवर्त सरणीच्या आणि अधातू कोणत्या बाजूला आहे आवर्त सरणीच्या. तर हे तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. सांगा बरं, दिसतंय का तुम्हाला, शोधून सांगा बरं मला. हे तुम्ही तुमच्या याच्यात लिहायचंय. ठीक आहे. इट इज सीन दॅट द मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट, म्हणजे असे दिसते की सोडियम मॅग्नेशियम अशी धातुरूपे मूलद्रव्याच्या डाव्या बाजूला आहेत. द नॉन मेटॅलिक एलिमेंट्स सच एज सल्फर क्लोरीन आर टुवर्ड्स द राईट, आणि नॉन मेटल म्हणजे जे अधातू आहे सल्फर क्लोरीन सारखी ही कोणत्या साईडला आहेत, उजव्या बाजूला आहेत. द मेटलाइट्स एलिमेंट्स सिलिकॉन लाईज बिटवीन दीज टू टाइप्स, म्हणजे या दोन्ही प्रकारांमध्ये सिलिकॉन हे धातू सदृश मूलद्रव्य आहे. अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व इन द अदर पिरियड्स, आणि याचाच सारखा आकृतीचं इतर आवर्तांमध्ये आकृतिबंधही इतर आवर्तांमध्ये दिसून येतो. इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन सेपरेट्स द मेटल फ्रॉम नॉन मेटल्स इन पिरियडिक टेबल. आपण बघितलंय, आधीच बघितले की एक नागमोडी रेषा धातूंना अधातूंपासून वेगळे करते. एलिमेंट्स अपियर टू हॅव अरेंज इन सच अ वे दॅट metals are on left side or side of this line, non-metals on the right side and metalloids are along the border of this line. म्हणजे उजव्या बाजूला या रेषेच्या डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू आणि रेषेच्या किनारीने धातू सदृश अशा प्रकारे मूलद्रव्यांची मांडणी झालेली दिसते. डाव्या बाजूला काय धातू आहे, उजव्या बाजूला काय अधातू आणि रेषेच्या किनारीने कुठला आहे धातू सदृश म्हणजे मेटलॉइड्स. आलं लक्षात. अशी मांडणी त्यांनी दिलेली आहे. मग हाऊ डिड दिस हॅपन, मग हे कसं घडलं रे, हे कशामुळे झालं. लेटस कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. आता बघू आवर्त धातू व अधातूंच्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्मांची तुलना करून आपण पाहू. इट इज सीन मोर फ्रॉम द केमिकल फॉर्म्युला ऑफ सिम्पल आयोनिक कंपाऊंड दॅट कटॅन इन देम इज फॉर्म फ्रॉम अ मेटल वाईल अनायन फ्रॉम अ नॉन मेटल. म्हणजे सदा आयनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रावरून असे दिसते की त्यांच्यातील धनायन म्हणजे कटायन हा धातूपासून तर ऋणायन म्हणजे अनायन अधातूपासून बनलेला आहे. धातूपासून कोण बनतं तर कटायन आणि अधातूपासून अनायन. ठीक आहे. फ्रॉम दिस इट इज अंडरस्टूड दॅट मेटल atoms have a tendency to form a cation by losing its valence electron. This property is called electropositivity of element. मग याच्यावरून काय लक्षात येतं रे आपल्या की कटॅनकडे कोणती कॅपॅसिटी कोणती टेंडन्सी आहे, तो त्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. लक्षात. म्हणजे यावरून समजते की धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयोजी इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनवण्याची असते. यालाच मूलद्रव्याची विद्युत घनता असे म्हणतात. समजलं. काय करतो तो, त्याची टेंडन्सी असते कोणाकडे, मेटलकडे, मेटल ॲटमकडे. कसली टेंडन्सी असते, टू फॉर्म कटायन बाय लुझिंग इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे तो त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे तो गायब करतो, म्हणजे सोडून देतो. आलं लक्षात. ऑन द अदर हँड अन ॲटम ऑफ अ नॉन मेटल हॅज टेंडन्सी टू फॉर्म अन अनायन बाय ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम आउटसाइड इनटू इट्स व्हॅलेन्स शेल. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर त्या उलट अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयोजा कवचात स्वीकारून ऋणायन बनवण्याची असते. आणि आता कटायन तर कोण बनवतं, ही मेटल. मग राहिलं कोण, अनायन. मग अनायन कोण ऍक्सेप्ट करतं तर नॉन मेटल. आलं लक्षात. अधातू. वी हॅव ऑलरेडी फॉर्म अनायन बाय ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाइड. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅस. आपण आधीच बघितलेलं आहे की अनायनांना राजवायूंचे स्थायी इलेक्ट्रॉन संरूपण असते, म्हणजे नोबेल गॅसचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला असते. स्थायिक म्हणजे ते स्टेबल असतात, स्थिर असतात. हाऊ इज द ॲबिलिटी टू लूज ऑर ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल डिटरमाइंड. मग ही
ही त्याच्यातली क्षमता संयोजक कवचातून इलेक्ट्रॉन संरूपण गमावण्याची किंवा संयोजक कवचात इलेक्ट्रॉन स्वीकार करण्याची अणूची क्षमता कशी ठरते, म्हणजे कसं काय ते लूज करू शकतात किंवा ऍक्सेप्ट करू शकतात. ऑल द एलिमेंट्स इन एनी ॲटम आर हेल्ड बाय द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. आलं लक्षात की कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्याच्यावर धनप्रभारी केंद्रामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. माहितीये पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसकडे कोण अट्रॅक्ट होतं, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल लाईज इन बिटवीन व्हॅलेन्स शेल अँड द न्यूक्लियस. मग इलेक्ट्रॉन कुठे असतात, आतल्या कवचात आणि न्यूक्लियसमध्ये. बिकॉज ऑफ their presence the effective nuclear charge exerting an attractive force on the valence electron is somewhat less than the actual nuclear charge. त्याच्यामुळे काय होतं, संयुजा इलेक्ट्रॉनवर आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय प्रभार म्हणजे न्यूक्लियस हा मूळ केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. मग धातूंमध्ये असणारी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही कमी असते. द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन मेटल्स इज स्मॉल. ऑल्सो द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज स्मॉल. पण या संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो. म्हणजे कोणता, न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स हा काय असतो, कमी असतो. Has a combined effect of these two factors, metal have a tendency to lose the valence electron to form cation having a stable noble gas configuration. मग त्याच्यावरून काय समजतं, ह्या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयोजा इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू संरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. त्याच्यामुळे काय होतं, कंबाईन इफेक्ट, दोघांचा कंबाईन इफेक्ट काय असतो, ह्या दोन फॅक्टरवरती असतो. मेटलला कोणती प्रॉपर्टी असते, टेंडन्सी काय मेटलची, तो इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणजे सोडून देतो, गमावून देतो. आणि अनायन काय करतो, ते खेचतो. मग काय असते, त्याच्यामुळे काय होतं, फॉर्म कटायन हॅव्हिंग स्टेबल गॅस नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. मग त्याच्यामुळे नोबेल गॅस काय होतात, स्थिर होतात. आपण वरतीच बघितलं. आणि त्याचे कॉन्फिगरेशन काय होतं, हे स्थिर होतं, स्टेबल होतं. दिस टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट एलिमेंट. मग याला काय म्हणतात, मूलद्रव्यांची ही प्रवृत्ती अथवा विद्युत घनता म्हणजे त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय. समजलं. आता हे बघा, इथे तुम्हाला दाखवलेलं आहे पिरियोडिक ट्रेंड्स इन एलिमेंट्स. म्हणजे इथे दाखवलं इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर, हे तुम्हाला लिहायचंय सगळं. आणि आता इथे increasing atomic radius, decreasing electronegativity and non-metal character, increasing electropositivity and metallic character. ठीक आहे, हा टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. आता डावीकडून उजवीकडे जातोय, समजलं, आणि वरतून खाली येतोय, आपण मागेच बघितलं.